नमस्कार मित्रांनो. एक एक आठवड्यापूर्वी माझ्याकडे एक मित्र आला, जुना मित्र आहे. त्याला काडीचं पण व्यसन नाही, म्हणजे सुपारी देखील खात नाही तो. पण त्याच्या संगती असा प्रसंग घडला की तो फार रडून ढासाढासा रडून मला सांगत होता. आणि मग मला पण फार वाईट वाटलं. पण काही लोक असं कट रचून एखाद्या विरोधात अशा आर्थिक गुन्हे ह्यांच्यावर दाखल केले पाहिजे असं मला मनापासून माझी विनंती आहे. आणि कळकळीने मी सांगतो, असं एखाद्याला लुबाडू नका तुम्ही, कारण तो तुमचा मित्र असल्यामुळं तुम्ही तो एक स्नेहाच्या बंधनातून तुम्हाला भेटायला येतो आणि तुम्ही असं त्याच्या संगती वाईट प्रकारे वागता आणि आर्थिकरित्या त्याला कमकुवत करून तुम्ही मैत्रीच्या नावाला काळीमा फासण्याचं काम तुम्ही करता. हे तुम्ही करू नका. तर झालं असं, त्यांनी मला सांगितलं की एक जुना मित्र त्याचा, फार वर्षापासून त्याच्या संपर्कात नाही तो, आणि तो कमीत कमी एक आठवडा 15 दिवस झाले सतत त्याला फोन करत होता की भाऊ तू कुठे आहेस, काय आहेस, कुठं काम करतोस, तुला सुट्टी कधी असती, कधी वेळ असतो, ही सगळी माहिती त्यांनी घेतली. आणि बरोबर सुट्टीच्या दिवशी त्याला फोन केला, म्हटलं तू आहे का, वेळ आहे का तुला, ये मला भेटायला. आणि जेव्हा तो त्याला भेटायला गेला, आता हा त्याचा मित्र जो आहे त्याच्यापेक्षा वयाने थोरला, आणि हा त्याच्या लहानपणापासून भरपूर त्याची म्हणजे इज्जत करतो नाही का, आणि त्याच्या शब्दाच्या बाहेर नव्हता तो जेव्हा त्याच्या संपर्कात होता. आणि फार काळ त्या लोकांनी एकत्र घालवला, फावळा वेळ असं लहानपणी आपलं 10-12 वर्ष 15 वर्ष असं त्या कावल्यावाळ्या वयामध्ये ह्याची मैत्री त्या व्यक्तीसंगती झालेली. आता ती व्यक्ती त्याला भेटल्यानंतर भरपूर इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. तर म्हटलं अरे तर संध्याकाळी झाली, कुठेतरी बसू आपण. तर माझा हा मित्र जो ढसाढासा माझ्याकडे येऊन रडत होता, तो मला बोलला की मी दारू वगैरे काही घेत नाही. तो म्हटलं नाही काय तू नको घेऊ, फक्त बस आमच्या संगती. पण तो तिकडे गेला त्याच्या संगती. त्यांनी काय केलं, त्या मित्रांनी त्याचा अजून एक मित्र जो ह्याच्या ओळखीचा नाही त्याला बोलवून घेतलं, आणि हे तिघं बसले. आणि नंतर मग ह्या लोकांनी ढसाढसा दारू पेले. आणि नंतर दारूच्या नशेमध्ये माझा जो मित्र गेलेला त्यांनी फक्त एक कोल्ड्रिंक प्याला तो, आणि तो त्यांचं बोलणं ऐकत होता. त्याच्या संगती जो मित्र आला होता त्यांनी ह्याच्यापेक्षा जास्त दारू पेली, जास्त बिल केला. आणि माझ्या मित्राला वाटत होतं की ते त्यांचे पैसे देतील. पण जेव्हा बिल द्यायची बारी आली, हे लोक दोघं एकमेकांसंगती भांडायला लागले आणि त्याला बिल द्यायला लावलं. आणि नंतर हा जो मित्र आहे त्याला भेटायला आला होता, त्याची गाडी कुठं दुसरीकडे त्यांनी लावली होती. आणि माझ्या मित्राच्या गाडीवर जाऊन त्याला त्याच्या गाडीला जिथं त्याची गाडी तिकडे सोडायला लावलं. नंतर जाताना पण त्याच्याकडून 1000-1500 रुपये गुगल पे करायला लावला. असं लुबाडलं त्याला. म्हणून असं करू नका तुम्ही, फार वाईट गोष्ट आहे ही. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा असं वागलं पाहिजे का नाही.